आणि आता बातमी शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्या बैठकीची। मुंबईतल्या रस्त्यांसंदर्भात मुंबईत आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती। शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे दोन्ही नेते एकत्र आले, ज्यात आधी दुर्लक्ष आणि नंतर कटाक्ष पाहायला मिळाला। शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच एखाद्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले आणि दोघांचंही टशन दिसलं। आदित्य ठाकरेंनी शिंदेंकडे एकटक कटाक्षाने पाहिलं, तर एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंकडे दुर्लक्ष केलं। विशेष म्हणजे शिंदेंच्या खुर्चीपासून उजव्या बाजूला जवळच आदित्य ठाकरेंची खुर्ची होती। विषय मुंबईतल्या रस्त्यांबाबतच होता। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बैठक बोलावली होती। बैठकीसाठी आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई आधीच पोहोचले, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उशिरा आले। शिंदे आल्यानंतर शिंदेंचे आमदार उठून उभे राहिले, तर आदित्य ठाकरे आणि त्यांचे आमदार उभे राहिले नाहीत। त्यानंतर शिंदे खुर्चीवर बसता क्षणी आदित्य ठाकरेंनी तोंड दुसरीकडे फिरवलं आणि शिंदेंकडे दुर्लक्ष करत असल्याचं दाखवलं। पण बैठक सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंकडे आदित्य ठाकरे रोखून पाहतानाही दिसले। शिंदे समोरच्या दिशेने पाहत बोलत होते, पण त्यांनीही आदित्य ठाकरेंकडे पाहणं टाळलं। आम्हाला अपेक्षित होतं की जे नगर विकास खात्याचे मंत्री आहेत, ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून हा सगळा घोळ घातलेला आहे, ते पूर्ण बैठकीत उपस्थित असतील, पण येऊन थोड्या वेळानंतर बैठकीच्या शेवटाला थातूरमातूर केलं। पण मी खास करून आज अध्यक्ष महोदयांचे अभिनंदन करेन आणि आभार मानेन की आम्हाला सगळ्यांना बोलायला दिलं। आमच्या मनात जी खतखत होती, जे जनतेच्या मनात खतखत आहे की मुंबईचे सगळेच रस्ते एकनाथ मिंदेंमुळे जे खोदून ठेवलेले आहेत, एकनाथ मिंदेंच्या कॉन्ट्रॅक्टरमुळे सगळे आपण पाहतोय जो भ्रष्टाचार झालाय, मुंबईत जी हालत सगळ्यांची खराब झालेली आहे, त्याच्यावर आम्हाला बोलू दिलं। त्यांचं समाधान आता कधीच होऊ शकत नाही। सत्तेमध्ये ते पण ज्यावेळेला होते त्याने किती लोकांचं समाधान केलं, त्याच्यापेक्षा जे काय उत्तर दिलंय ते बाकीचे पण आमदार तिथे होते, ते एकटाच आदित्य होता अशातला भाग नाही आहे। आणि म्हणून जी बैठक घेतली तातडीची साहेबांनी, ते योग्य उत्तर देण्यासाठीच घेतली होती आणि ते त्यांनी दिलेलं आहे। तर आदित्य ठाकरेंच्या कटाक्षाने पाहण्यावरून संजय राऊत यांनी शिंदेंवर निशाणा साधला। आमच्याकडे डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत कोणत्याही गद्दारात नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे। आमच्या डोळ्याला डोळे भिडवण्याची ताकद कोणत्याही गद्दारामध्ये नाही। आमच्या नजरेला आमच्या समोर बसण्याची, आमच्याशी चर्चा करण्याची हे गुन्हेगार आहेत, त्यांचं मन त्यांना खातं आहे। म्हणून तर काल कुणाल कामरावरती हल्ला करावा लागला। कुणाल कामरानं त्याच्या विडंबनपर गाण्यामध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही, मी ते गाणं ऐकलं स्वतः, पण मन खातं आहे की कुणाल कामराव जो सांगतोय तो गद्दार, ते गद्दार आम्हीच आहोत हे त्यांना वाटतंय आणि त्यातून हे सगळे हल्ले वगैरे होत आहेत। मुंबईत रस्त्याच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। तसंच विधानसभेत भाजपच्या आमदारांनीही रस्त्यांची कामं धीम्या गतीने होत असल्याचा मुद्दा मांडला होता। त्यामुळे खुद्द विधानसभा अध्यक्षांनीच बैठक लावली, पण त्यातून शिंदे आणि आदित्य ठाकरेंमध्ये अशा प्रकारे आधी दुर्लक्ष आणि नंतर कटाक्ष असं चित्र दिसलं। विनायक डावरुंगसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।